नमस्कार, मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. मी आज पहिल्यांदा एका कमेंटला उत्तर देते. काही कमेंटला अशी एक वाक्यात किंवा एका शब्दात नाही उत्तर देतात. त्यांनी विचारलं आहे, शेअरची कंपन्यांची नावं सांगितली आहेत, प्रत्येक कंपनीत किती टक्के लॉस होतो आहे हे सांगितलं आहे आणि कळत नाही आहे की हे शेअर विकू की नाही विकू. आता ज्यांना टॅक्स लागतो आहे त्यांच्यासाठी, त्यांनी जर मार्चच्या आधी विकले तर त्यांचं जे टॅक्सेबल इन्कम असतं त्याच्यातून तो लॉस वजा होऊ शकतो, त्यांनी प्रॉफिट होतो. काही वेळेला असं करता येतं की विकून टाकायचं आणि त्या पैशातून चांगले शेअर घ्यायचे, जे शेअर पडलेले आहेत. आता तुम्हाला थोडे दिवसापूर्वी 5,000च्या जवळपास ABB मिळत होता, 4,800च्या जवळपास ट्रेंट मिळत होता, MCX मिळत होता, थर्मॅक्स मिळत होता 3,000च्या जवळपास, किंवा बजाज ऑटो 7,400च्या जवळपास मिळत होता. तर असे क्वालिटी शेअर बघायचे आणि जो कचऱ्यासारखे शेअर झाले की ज्याच्या भावाला काही अर्थ नाही आणि लॉस आहे, ते शेअर काढून टाकायचे आणि चांगल्या शेअरमध्ये शिफ्ट व्हायचं. काही दिवसांनी आपला तो लॉस भरून निघतो. हा दुसरा पर्याय. तिसरा पर्याय, आपल्याजवळ काही शेअर खराब असतात, काही शेअर चांगले असतात. आता मी कसं ठरवते की बाबा मी शेअर कधी विकेन, मला 10% प्रॉफिट झाला आणि त्याच्यावर 2% ब्रोकरेज आणि या सगळ्या खर्चासाठी घालायचं, 12-13% प्रॉफिट झाला की विकून टाकायचं. तर त्याच जागी 13% प्रॉफिट घ्यायच्या ऐवजी जर शक्य झालं तर 20% प्रॉफिट घेऊन टाकायचा. वरती जो आपण 7% प्रॉफिट एक्स्ट्रा घेतला आहे 7%, तो 7% प्रॉफिट हा इकडचा जो खराब शेअरचा लॉस आहे तो भरून निघण्यासाठी घेतला आहे. म्हणजे मार्केट चांगलं चालू लागलं की आपल्याकडचे जे चांगले शेअर असतात ते चांगले वाढू लागतात. तर आपण जे टार्गेट ठेवले त्यापेक्षा जर अधिक भावाला विकले तर त्याच्यातूनही लॉस भरून निघू शकतो. तर 2-3 वेगवेगळे पर्याय तुम्हाला कसं धैर्य असेल त्याप्रमाणे तुम्ही काढले पाहिजेत. पण काही लोकांचं असं असतं की ते 5,000, 10,000 शेअर विकत घेतात. त्यामुळे त्याच्यातला लॉस भरून निघणं खूप कठीण जातं. म्हणजे 5,000, 10,000 हे कचऱ्यासारखे शेअर घेतले आणि तेवढेच क्वालिटी शेअर असले तर गोष्ट वेगळी आहे. पण क्वालिटी शेअरची पोर्टफोलिओला संख्या कमी आणि सगळे हे छोटे असे शेअर असले तर मात्र निघणं मुश्किल जातं. तर तुमच्याकडे कसे शेअर आहेत ते बघून तुम्हाला निर्णय घ्यावा लागेल. संधार टेक्नॉलॉजीने सुंदरम क्लेटनचा ॲल्युमिनियम बिझनेस 163 कोटी रुपयाला खरेदी करणार असं सांगितलं. युनायटेड स्पिरिट्सने 4 रुपये डिव्हिडंड जाहीर केला. रॉयल एनफील्ड यांनी क्लासिक 650 मॉडेल लॉन्च केलं. निफ्टीमधून BPCL आणि ब्रिटानिया हे दोन्ही शेअर बाहेर पडणार होते आज, आणि झोमॅटो आणि जिओ फायनान्स हे दोन्हीही शेअर उद्यापासून ॲड होतील. म्हणजे BPCL, ब्रिटानिया उद्यापासून निफ्टीमध्ये नसतील आणि झोमॅटो आणि जिओ फायनान्स हे शेअर असतील. सरकारने ऑटो आणि ऑटो पार्ट्सच्या PLIसाठी
322 कोटींची तरतूद केली आहे. 2021 मध्ये ही स्कीम जाहीर झाली होती. 25,938 कोटींची ही स्कीम होती. या स्कीम अंतर्गत यावेळेला टाटा मोटर्स, महिंद्रा अँड महिंद्रा, ओला इलेक्ट्रिक आणि टोयोटा किर्लोस्कर ऑटो पार्ट्स या कंपन्यांना PLI स्कीम खाली इन्सेंटिव्ह दिला गेला आहे. यावर्षीची टोयोटा किर्लोस्कर ऑटो पार्ट्स ही PLI मिळणारी पहिली कंपनी ठरली आहे. आता ऑटोवर जे टॅरिफ बसवले जाणार 25%, तर भारतात फक्त टाटा मोटर्सवर त्याचा जास्त परिणाम होईल, कारण त्यांच्या JLR गाड्यांची किंमत तेवढ्या प्रमाणात 25% वाढेल. पण ऑटो पार्ट्स किंवा ऑटो कंपोनंट्स ह्या बाकीच्या देशातल्या ऑटो कंपन्यांना आपल्याकडून निर्यात होतात, तर त्या कंपन्यांवर मात्र परिणाम होईल. कारण अमेरिकन पार्ट्स लावले जातील त्याला टॅरिफ लागणार नाही आहे. इतर देशांचे पार्ट्स वापरले गेले तर त्याला टॅरिफ लागेल. तर संवर्धना मदरसन, भारत फोर्ज, सोना BLW, रामकृष्ण फोर्जिंग या सगळ्या कंपन्यांवर याचा परिणाम होऊ शकतो असं सांगण्यात आलं. आज धिलोरा सेमीकंडक्टरसाठी धोलेरा किंवा धिलोरा, मी धोलेराच म्हणते, तर जिथे टाटा सेमीकंडक्टर प्लांट उभा करणार आहे त्यांना 101 एकरची जागा जादाची दिली गेली. तिथं ते कर्मचाऱ्यांसाठी निवास आणि चिपसाठी गोडाऊन करणार आहेत. आज इलेक्ट्रॉनिक कंपोनंट्ससाठी 25,000 कोटींच्या PLI स्कीमला मंजुरी मागण्यासाठी अर्ज केला आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्फॉर्मेशन मंत्रालयाने ही स्कीम दिली आहे. यामुळे इलेक्ट्रॉनिक कंपोनंटचं भारतात उत्पादन होईल. बॅटरी, डिस्प्ले, कॅमेरा मॉड्यूल, प्रिंटेड सर्किट बोर्डचं उत्पादन भारतात व्हावं, यामुळे आयातीवर अवलंबून राहायला लागू नये आणि सप्लाय चेन मजबूत व्हावी, हा यामागे उद्देश आहे. 40,000 ते 45,000 कोटींची गुंतवणूक यामुळे होईल. व्हॅल्यू ॲडिशन होईल, जॉब क्रिएट होतील, भारताला ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग हब बनवणं शक्य होईल. क्रिटिकल इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंटसाठी कुणावरही अवलंबून राहायची गरज लागणार नाही. हे सगळे उद्देश साध्य व्हावेत म्हणून इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्फॉर्मेशन किंवा IT मंत्रालयाने 25,000 कोटींची स्कीम सरकारला PLI स्कीम सादर केली आहे. तर या PLI स्कीमच्या अंतर्गत बऱ्याच कंपन्यांना फायदा होऊ शकतो. तर जर PLI स्कीम सँक्शन झाली तर कोणकोण कंपन्या याखाली येतील ते आपल्याला 2-3 दिवसात समजू शकेल. सोमवारी मार्केटला सुट्टी आहे, कमेंट करून विचारलं होतं. आता उद्या काय काय होत आहे हे बघूया. पण आजच्या मार्केटमध्ये विशेषतः ट्रम्पची टॅरिफची कुठलीही भीती मार्केटने बाळगली नाही, किंबहुना त्या टॅरिफला व्हॅल्यूच दिली नाही असं सुरुवातीपासून दिसलं. सुरुवातीला थोडंसं मार्केट किंचितसं मंदीत गेलं उघडल्यानंतर, पण नंतर लगेच मार्केट सावरलं
आणि दिवसभर मार्केट सावरलेल्या स्थितीत होतं. एक्सपायरी होती तरी खूप मोठ्या प्रमाणावर हालचाल मार्केटमध्ये आज दिसली नाही. मार्केट जसं घाबरलं नाही तसंच खूप मोठ्या प्रमाणात आज व्होलॅटिलिटीसुद्धा मार्केटमध्ये दिसली नाही. बघूया आता उद्या काय काय होतं आहे ते. सकाळच्या व्हिडिओत काही बातम्या असल्या तर त्या तुम्हाला सांगितल्या जातील. नमस्ते.